माणसं म्हणतात पैसा माणसाला बदलतो, लक्ष्मी कुणाला बदलत नाही. लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा समाजाला दाखवल्याशिवाय राहत नाही, तो तसाच असतो. लक्ष्मी येऊनही जर तो माणूस परमार्थ करतोय तर अर्थात त्याचे संस्कार प्रबळ. देवाला विसरत नाही म्हणजे प्रारब्ध चांगलं. मी म्हणलं ना, माणसं गोळा करायची अवघड नाही. दादा कशी होतात गोळा, येडी आहेत लोक या विषयाकडे. हे करणं गरजेचं, पण हे प्रत्येकाच्या डोक्यात येत नाही रे. मी म्हणते कोणी दाद देऊ न देऊ, हे जे व्यासपीठ उभा आहे ना, यात खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा आहे तो विटेवरचा मालक त्या प्रत्येकाचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. जे सामर्थ्याने या व्यासपीठात सामर्थ्य देतो. सुरुवात आहे रे, खूप फळ असणार आहेत याची. अजून या विषयाकडे खूप ताकद आहे या व्यासपीठात, करून बघा. चला, लोक बोलतातच. लोक म्हणले कानोपात्रेला तुम्ही कीर्तन भजन करावी, ऐकावी. माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवलं कानोपात्रेनं. ज्ञानदादा काय चूक आहे माझी? तुम्हीच म्हणता ना, जातवीत गोत कुळशिळ मात भजे का त्वरित. मग परमार्थ करताना जात कुळ गोत्र बघून करायचं का? माझं प्रारब्ध प्रबळ नव्हतं की माझे आईबाप वैष्णव आहेत, पण मला कर्म जर प्रबळ करायचं असेल, मला वैष्णव व्हायचं असेल तर हरकत आहे. इतकं बोलतात लोक, नको वाटतो हा जीव. माऊलींनी सांगावं, ऐकत असाल माझं तर ऐका, देवाच्या दारापर्यंत मी नेतो, पण तिथून महागारी यायचं नाही, हे वचन मात्र पाळा. दृष्टी न फिरे. कान्होपात्रेला सांगावं, पायात चाल, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्रा नाचतायत. बिदरचा राजा राजगादीवर तेव्हा होता. पंढरपूर महाराष्ट्रात नव्हतं, कर्नाटकात होतं. कानडा राजा, कानडा हा विठ्ठलू, कर्नाटकू तो पहिला कर्नाटकाचा, नंतर पंढरपूर महाराष्ट्रात आलं. त्या राजाने बघितलं किती सुंदर स्त्री आहे, एवढी देखणी आहे, गोंडस आहे, सालस आहे. कोणाची आहे? वेश्येची आहे. तिला म्हणावं इथं कुठं नाचते, दरबारात ये, राणी म्हणून ठेवेल. बोलव तिला, येत नाही. वेश्येचा असून एवढा माज धरून आण. सैनिक पाठीशी लागले. जेव्हा चाकांताने कानोपात्रा पळतायत, मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार, माऊलींचं वचन आठवलं, काही झालं देवाचं दार सोडायचं. पळून पळून पळणार कुठपर्यंत? आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, गाभारा ओलांडला. आज पहिल्यांदा याची देही, याची डोळा जगाचा मालक पाहिला. तुझं पाहता माझे चित्त तुझे मिठी पडली. आपोआप कान्होपात्रा भगवंताला समप्रिय झाल्या. कान्होपात्रींनी विचार केला, आता मी जर देवाच्या चरणावर थांबवायचं असेल तर मला शरीराचा त्याग करावा, कारण लोक असं थांबू देणार. कान्होपात्र्यांनी एका क्षणात विठ्ठलाच्या चरणावर जीव सोडला. एवढा परमार्थ प्रबळ असावा, देव वेगळं करत. तरी लोक म्हणली मिली ती मिली, देवाच्या पायावर मिली. जाता जाता आमच्या विठ्ठलाला अपवित्र करून गेली. मरायचं तर मंदिराच्या बाहेर मरायचं, बरं इथंच मिली. लोकच रती, काय बोलावं त्याला. त्यात अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण म्हणले, याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. विचार करा, देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल. याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची आहे. एक रात्र थांबा, उद्या बघूयात. कान्होपात्रेजवळ रात्रभर अनंत ब्राह्मण थांबले. जगाचा अनंत अनंताच्या स्वप्नात आला आणि सांगतो, अनंता लेकीनं देह सोडलाय माझ्या चरणावर, आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. आज पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्रा गेलात का पंढरपूरला? मरायच्या आधी जा, जात जा. तसं गाव नाही दुसरं. ऐसे चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर तेव कोठे, मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उभा असे विठेवर, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. या मज देत कधी दाखवा दिनाचा सोयरा. फार प्रेमळ असं पंढरपूर. दर्शन रांगेनं कधी घेतलं तर झाडाची फांदी आडवी लागते बघा तुम्हाला. त्या फांदीला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत. तो कान्होपात्रेच्या समाधीवरचा वृक्ष. नामदेवरायांनी एकदा विचारलं, देवा बघता आम्ही तुझे, आम्ही या पोरीला का मस्तक लावायचं? कोण आहे छटछूट पोरगी, तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून? नाही हो नामा, माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं. एवढा जीव माझ्या जीव दिला, पण संतांचं वचन मोडलं. एवढं ज्याला जमलं, तुम्ही सांगा काय अधिकार कमी राहिला?
विठ्ठलाच्या आधी नामदेव पायरीचं दर्शन आहे. काय अधिकार कमी राहिला. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, आम्हा नित्य दीपवाळी. विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. प्रत्येक दिवस सण आहे. दसरा दिवाळी तोची आम्हा सण. सगळे संत जन भेटतील. झाले राम राज्य काय उणे आम्हासी, काय उणे आम्हासी. धरणी दरी पिके गाई थोडी म्हशी. राम वेळो वेळा मी गाऊ होगिले, आम्ही गाऊ होगिले. जनिता जीवितात बाई. एवढं आम्ही केलं की आमच्यातून देवात अंतर राहत नाही. फक्त आम्ही काय केलं पाहिजे, हरिमुखे. हा कसं करायचं मी सांगते. दोन्ही हात वर करा प्रेमाने, दोन्ही. हा राम राम जय राम 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 जय सीताराम. राम राम जय राम राम जय सीताराम. राम राम जय सांगितले. असं द्या, घेतले ते घ्या. तुम्ही कुठं ऐकाय बसले. बोलल्यावर झोंबन, पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. तुम्हाला एक सांगू, कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. कीर्तन मोठं असतं. हे जे आम्ही पदव्या लावतो ना, हे समाज प्रबोधनकार, हे ते डुस्कन हुस्कन, काय करणे. 1 मिनिटाची रील बघून 99% कीर्तन तसंच असतं असा भ्रम करून कधी कीर्तनाला यायचं. कारण सोशल मीडियाच्या कीर्तनात आणि प्रत्यक्षाच्या कीर्तनात जमीन आसमानचा फरक असतो. टीव्हीत दिसण्यात आणि समोर दिसण्यात पण फरक असतो. काही माणसं, बायका मला तोंडावर म्हणतात, टीव्हीत लय चांगलं दिसता, समोर लय किरकोळ आहे. अगं ती टीव्ही आहे, तिथे बऱ्यापैकी खोटच. सोशल मीडियावरची बऱ्यापैकी माहिती खोटी असते. व्यक्तीला जज करत जाऊ नका. जोपर्यंत त्या व्यक्तीशी आपला संबंध येत नाही तोपर्यंत ती व्यक्ती चांगली की वाईट ठरवायचं नाही. लय अवघड आहे लोकांचं. लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो याने बरी केली. अरे मग काय ब्रह्मचारी ठेवू का? लोक जगूच देत नाही बाबा. लोकांचं लय अवघड आहे. जॅकेट घातला तरी प्रॉब्लेम आहे, साडी नेसली तरी प्रॉब्लेम आहे. पण एक लेख म्हणून सांगते, ज्या दिवशी कीर्तन करणारी मुलगी आहे, मुलगा आहे, प्रसिद्ध आहे का प्रसिद्ध नाही आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, हा सगळा विचार न करता कीर्तन करणारा एक वैष्णव आहे ह्या नजरेनं बघाल, त्या दिवशी कीर्तन कळेल. उगाच हे हा चांगला, हा मोठा, याचं कीर्तन चांगलं झालं, याचं नाही झालं, काही नाही. कीर्तन कीर्तन असतंय, एवढंच आहे. चहुवेदी जाणं, साही शास्त्री कारण, पुराण, याच्या पलीकडे काही सत्य नाही. विनंती आहे, जे सत्य आहे ते स्वीकार. अवघड करू नका. लोक लय विचित्र बोलतात. एवढा करता काय, ठेवता कुठं? मी शिवलीला पाटील, मी कीर्तन करते त्याला 19 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या, 24चीच आहे मी. लॉचं लास्ट इयर आहे माझं. आम्ही कॉलेजेस करतो, पण या सगळ्यामध्ये एक मात्र खरं, आम्ही कीर्तनकार आहे यात नवल नाही.
कारण आमचा बाप माळकरी, आज्जा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. म्हणून हे व्यासपीठ आम्हाला भेटलं, कारण अखंड वैष्णव कुळात जन्माला आलो आम्ही. वेगळं असं काही नाही आहे. जसं तुमची मुलं एखादं गाणं ऐकलं की त्याची ऍक्टिंग करून दाखवतात, तसे अभंग आम्हाला ऐकून ऐकून पाठ झाले. कारण आमच्या घरात हरिपाठ नाही असा एकही दिवस. आमचा बापाने आयुष्यभर काकडान हरिपाठ केला. कीर्तनकार नव्हते, पण भजन मात्र इतके गोड पेटी वाजवतात माझे बाबा. आणि मी जी काही सामर्थ्यानं उभा आहे ना इथं, नजर वर करून एवढी बोलते ना, माझ्या आई वडिलांचा माझ्यावर विश्वास आहे. पण निर्भीडपणे समाजात उभी राहते, हे सगळं सामर्थ्य माझ्या आई वडिलांमुळे. तसं तर मृत्यूच्या दारापासून पाठीशी आलेली पोरगी आहे मी. ट्रोलिंगच्या काळामध्ये असं वाटायचं जीव दिलेला बारा कशाला करायचं हे सगळं. पण तेव्हा माझ्या आई वडिलांनी सांगितलं, जोपर्यंत आम्ही म्हणत नाही तुझं चुकलं, तोपर्यंत तू खचायचं नाही. ज्या दिवशी आम्ही तुला म्हणलो तुझं चुकलं, तू व्यासपीठावर उभा राहायचं नाही. म्हणून उभी आहे. सगळे माझ्या आई वडिलांची, माझ्या गुरूंची कृपा आहे, माऊलींची कृपा आहे. या विषयाकडे पहिली 15 वर्ष लोक पैसे देत नव्हती, मागितलं तरी देत नव्हती. जेव्हापासून प्रसिद्धी आली तेव्हापासून लोक पैसे द्यायला आता देते. ती आता देतात. पण पैसे आल्यावर कळलं जे माऊली म्हणतात ना ते खरं आहे. जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. आपल्याला मिळालंय त्यातला 50% वाटा तरी धर्मासाठी जावा. म्हणून मी शिवलीला पाटील एकही रुपया कुणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, ना सरकार ना अनुदान ना ट्रस्ट, फक्त कीर्तनाचं मानधन, त्याच्या व्यतिरिक्त एकही रुपया नाही. या कीर्तनाच्या मानधनावर स्वतःची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये आज सामर्थ्यानं मुली सांभाळते. आणि स्वाभिमानानं सांगेल, माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशेशी आहे. कधी आला बार्शीला तर नक्की या. पुणे लातूर बायपासलाच विश्व माऊली शिक्षण संस्था आहे. ज्ञानोबा नाव आहे. कारण एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय बाईचं लागतं. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माय झाले. त्यांना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणायचं, ही ताकद त्यांच्यात होती. विनंती आहे, सगळं होतं, फक्त झाडाची फांदी कवळी आहे तोपर्यंत वाकवा. मोठी झाल्यावर वाकवायला गेलात तर वाकत काय होते तुम्हाला सांगते, येगळं निघा आणि येगळं निघून संसार बघा. ते नाथ बाबा म्हणतात मी नाही महाराज बरं का, अशी अवस्था होते. वेळ आहे तोपर्यंत, वेळ आहे तोपर्यंत परमार्थ करा. एकदा हे जमलं नो हे सारिता, एकदा योग्य वयात परमार्थ केला की पुन्हा कुणी वेगळं करू शकत आहे तोपर्यंत. विठो पाय देखो माऊली. एक मिनिट बोला पांडुभाऊ. महाराजांचा सत्कार करण्यासाठी ताईंचा विजयाताई मुकेशरावजी बोराडे व उर्मिलाताई विनोदरावजी बोराडे या ताईंचा सत्कार करतील. कोणी उठू नका, फक्त 5 मिनिटं कार्यक्रम राहिलाय, आणखीन कोणी उठू नका. या समोर या ताई, या ताई चला. विठोप्पा रखुमाई